कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छी, काय इथं कसं आलं? आता ड्रेस बदलायला लागल। नाही नको, हातच बदलते। हे काय, मला तर लॉटरीच लागली। मी हिला जरासा त्रास होईल असं काहीतरी करायला बघत होतो, पण ही तर आता आयुष्यात उठणार आहे आणि एवढी मोठी संधी मी तर नाही सोडू शकत। आता तुझं काय होणार? टीचर, दरवाजा उघडा। दादा, या धड्याचे नोट्स मी वर्गात दिलेत, मुलांकडनं घे आणि ते कम्प्लीट करायचे काय? गटेश सर, तुम्ही पुढे जावा पुस्तक नेवर। तुम्ही मला बोलावलं? मला खूप काय सांगायचं तुम्हाला, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे। हो सर, मी काल त्या सीसीटीव्ही रूम कडे गेले होते, पण ती खोली तर बंद आहे। आपलं इथं बोलणं धोक्याच ठरू शकतं। सर, मला ते आता फुटेज कसं बघायला मिळेल? माहित नाही, पण ती रूम कायम बंद नसते, पण कालपासून बंद आहे। म्हणजे तिथे कोणीतरी जाऊन पुरावे नष्ट केले असतील। म्हणजे आता जेवणात नक्की कोणी विषबाधा केली, सूर्याला या सगळ्यांमध्ये कोणी अडकवलंय हे कळणारच नाही। सत्य फार काळ लपून राहत नाही। जोपर्यंत निरपराध्यांना न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत काही झालं तरी ते तग धरूनच राहत। मोठ्या कष्टानं जीवाची जोखीम पत्करून कुठे सेव्ह केले आहेत, फक्त वाया जाऊन देऊ नका। मला जास्त बोलता येणार नाही, मी येतो। माझं नाव कुठे येऊ देऊ नका, नाहीतर नोकरी जाईल माझी। तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव कुठेच येणार नाही। आणि थँक्यू सो मच सर। आता या फुटेजने मी सूर्याला न्याय मिळवून देऊ शकेन। मी येतो। इतका घाणेरडा षडयंत्र कोणी रचला असेल? भाग्या, दादा, भाग्या, भाग्या, दादा, भाग्या, 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 दादा, काय झालं? काय नाही, वाईट स्वप्न पडलं होतं। दादा,
लका तू लय काळजी करतो लका. मी तर म्हणतो काळजी करायची स्पर्धा ठेवली ना तू पहिलाच येशील. दादा अरे भाग्या लांब गेली ना मग काळजीनं स्वप्न पडलं असेल तुला. मला एकदा भाग्याशी बोलायला पाहिजे. फोन करतो मी तिला. हा असं रडून नाही चालणार. तू सूर्यदादाची बहीणच भाग्य. त्यांनी तुला लढायला शिकवलं, रडायला नाही. अशी हिंमत नको हरूस. वहिनी म्हणली होती ना की भाग्य स्वतःची काळजी घेईल म्हणून. मग असं कोलमडून कसं चालत. मी इथून बाहेर पडणार आणि माझा प्रोजेक्ट सादर करणार. अरे भाग्याच्या भावाचा फोन. हॅलो. हॅलो मॅडम, भाग्या कुठे आहे? बरी आहे ना ती? हो ती मस्त आहे, काळजी करू नका. आम्ही आहोत ना तिची काळजी घ्यायला. तुम्ही का काळजी करताय? तिच्याकडे दे आता जरा फोन. हो देते, थांबा थोडस. हॅलो. हा बहुतेक ती मैत्रिणींसोबत जेवायला गेली आहे वरती. ती आली की मी तुम्हाला करते परत फोन. बरं ठीक आहे, पण नंतर आठवणीनं करा. हो नक्की करेल. हा ठेवतो. आधी म्हणल्या आमच्या सोबत आहे. भाग्य खरंच कुठल्या अडचणीत सापडली नसेल ना? नक्की जेवायलाच गेली असेल ना? कुठे गेली ही पोरगी? टीचर कोणी आहे का? हा तर भाग्याचा आवाज आहे. भाग्या. टीचर भाग्या तू इथे. शांत इकडे चल, ये इकडे. शांत हो भाग्या. शांत रडू नको. काय झालं मला? माझ्या ड्रेसला च्युइंगम लागलं होतं. ते निघत नव्हतं म्हणून मी हात कपडे बदलायला गेले. अचानक कसला तरी आवाज झाला. मी कोण आहे असं विचारलं तर बाहेरून कोणीतरी कडी लावून पळून गेलं. मी बघते काय ते. कोण होतं ते? आपल्याला कार्यक्रमाला जायचंय, त्याची तयारी करतो. आता हा पेन ड्राईव्ह लवकरात लवकर लॅपटॉपला लावून यातलं फुटेज चेक केलं पाहिजे. अरे पण इथे तर कोणाकडेच लॅपटॉप नाहीये आणि मी माझा लॅपटॉप पण घरी ठेवून आले. आता कशी आईकडे जाऊ मी? आता काय करू? आता हे कसं चेक करू मी? फुटेज गायब केलंय म्हणजे नक्कीच तो व्यक्ती पोहोचलेला असेल. कोण असेल ती व्यक्ती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.